नमस्कार, बुधवाली किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज आपण बनवूया शाबूच्या सालपापड्या. तर रात्री मी अर्धा किलो शाबू भिजवलेला आहे. तुम्ही बघू शकता आपला मऊ असा शाबू चांगला भिजलेला आहे. तर याच्या आपण सालपापड्या बनवूया वाफेवर. याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया. हे चांगलं मिक्स करून झाल्यानंतर एक सेपरेट बाउलमध्ये आपण कलरचं करणार आहोत. सेपरेट एक काढून घेऊया. आणि याच्यामध्ये मी केसरी कलर केलेला आहे. हा आपल्या खाण्याचा कलर आहे, तो त्याच्यामध्ये ॲड करते मी. त्याचप्रमाणे मी ग्रीन कलर केलेला आहे, तो पण मी ॲड करून घेते. हे कलर पूर्ण आपल्या शाबूला लागला पाहिजे. मी छोटे छोटे 3 प्लेट्स घेतलेले आहेत. त्याला आपण थोडंसं तेल लावून घेऊया 3 प्लेट्सला. आणि त्याच्यामध्ये जे कलर करून आपण शाबू ठेवलेला आहे ते एकसारखं चांगलं बसवून घ्यायचं. याच्यावर एकसारखा बसला पाहिजे. असं 3 प्लेट्स मी भरून घेतलेले आहेत. पातेल्यातलं पाणी उकळलेलं आहे, त्याच्यावरती मी चाळण ठेवलेली आहे. तर जे आपण शाबू प्लेटमध्ये घेतलेले आहे ते त्याच्यावर ठेवून घेऊया. आणि त्याच्यावरती ताट झाकून आपण वाफवून घेऊया. चांगलं टोपण घेतलेलं आहे मी, त्याला तेल लावून घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण थोडं थोडं शाबू भरून घ्यायचं. जास्त पातळ पण नाही करायचं, जास्त दाटसर पण नाही याच्यावर टाकायचं. चारी बाजून व्यवस्थित त्याला चांगलं पण प्रेस करायचं. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व डब्याचे टोपण आहेत ते चांगलं शाबून भरून घेते. आपले शाबू बघूया आपण झाले का व्यवस्थित. बघू शकता एकदम व्यवस्थित झालेलं आहे. तर मी एका डिशमध्ये हे काढून घेते. थंड झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते. आपण दुसरी टोपणं भरून घेतलेली आहे ते पण त्याच्यामध्ये ठेवून घेऊया. यावरती ताट झाकूया आणि पण वाफवून घेऊया चांगला.
आपण प्लास्टिकच्या पेपरवर हे जोरात पाडून घ्यायचं. तुम्ही बघू शकता अशा प्रकारेच मी सर्व शाबूच्या पापड्या करून घेते. बघूया आपलं शाबूचं झाले तर झाले व्यवस्थित वाफलेलं आहे. तर मी काढून घेऊन थंड झाल्यानंतर मग ते पाडून घेते. आपण पिवळ्या कलरचे शाबू पण प्लेटमध्ये भरलेले आहेत. तर ते चांगले आपण वाफवून घेऊया. त्याच्यावरती पांढऱ्या कलरचे पण भरून घेऊया चांगलं. याच्यात थोडंसं आपण कलरचा पिवळा ॲड करू. थोडंसं चांगलं आपण दाबून घ्यायचं. तुम्ही बघू शकता आपले सर्व टोपण चांगले भरून झालेलं आहे. थोडंसं त्याला वरती चांगलं दाबून घ्यायचं. आपलं पिवळ्या कलरचे पण चांगले हे झालेले आहे. तर ते मी थंड झाल्यानंतर काढून घ्यायचं. सफेद कलरचं पण शाबू आपण वाफवून घेऊया चांगला. झाकण ठेवते आणि वाफवून घेऊया चांगलं. आपल्या सफेद कलरचे पण चांगले वाफवून निघलेले आहे. तर मी हे थंड झालं ना काढून घे. बघू शकताय आपले तिन्ही कलरचे शाबूच्या सालपापड्या आपल्या करून झालेल्या आहेत. तर कशा दिसतात बघा. आणि याला 3 ते 4 दिवस मी उन्हामध्ये कडक चांगलं वाळवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता किती छान झाले ते आपल्या शाबूच्या सालपापड्या. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. तुम्ही बघू शकता अर्धा किलो शाबूच्या आपल्या वाफेवरच्या सालपापड्या तयार झालेल्या आहेत. तर आपण त्या तळून घेऊया. तेल गरम झालेलं आहे. तर आपण हे तळून घेऊया. तुम्ही बघू शकता किती पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या चांगले शाबूच्या सालपापडी फुललेले आहेत. तुम्ही बघू शकता किती मोठी आपली शाबूची सालपापडी तळून तयार झालेली आहे. आपण पिवळ्या कलरची पण तळून घेऊया. तुम्ही बघू शकता आपल्या तिन्ही कलरच्या शाबूच्या सालपापड्या तळून झालेल्या आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.